या माणसाचं कार्ट मुंबई हायकोर्टात न्यायाधीश, याचे वडील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्यांचे वडील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, यांना कधीच क्रिमी लेअर लागली नाही. तेव्हा असं नाही म्हटले की ब्राह्मण कुटुंबामधून न्यायाधीश जर होणार असेल तर क्रिमी लेअर लावा. का? मागासवर्गीयांमधून ओबीसीज मधून जर कोणी न्यायाधीश होणार असेल तर त्याला क्रिमी लेअर लावा. आणि तुम्ही काय वेगळे पडले? त्यांना क्रिमी लेअर नाही लावायची. आणि एकाच पिढीला, हा काय प्रकार आहे एकाच पिढीला? म्हणजे माझ्याशी एक जण असाच वाद घालत होता. मला म्हणे मी PWD डिपार्टमेंटमध्ये लँड ॲक्विजिशन करतोय नाशिक पुणे हायवेचं, आणि त्या लँड ॲक्विजिशनमध्ये म्हणे आमचे जे मुख्य साहेब आहेत IAS अधिकारी ते मागासवर्गीय समाजाचे आहेत, करोडो रुपयाची संपत्ती आहे, मुलीने MBBS केलेलं आहे आणि आता MD करणार आहे, तिला काय आरक्षणाची गरज म्हणे. तर म्हटलं तू जो वर्णन केलं तेच मी तुला वेगळ्या पद्धतीने विचारू का? तर म्हणे विचारा. म्हटलं मुलीने MBBS केलंय, आता MD करणारे वडील IAS अधिकारी आहेत, करोडो रुपयाची संपत्ती आहे, सून म्हणून करून घेता का? सून म्हणून करून घ्या ना. थोडं हे काय काहीतरी. म्हटलं एक्झॅक्टली याच्यासाठीच आरक्षण आहे. ते संपत्ती किती आहे, ते हुद्दा नोकरीचा काय आहे, अधिकार काय आहे वगैरे यासाठी नाही. सामाजिक दृष्ट्या बरोबरीचं समजता का? आणि ते होत नाही तोपर्यंत आरक्षण राहणारच.